पुणे जिल्ह्यातल्या चाकसमान धरणाच्या खालच्या मुख्य पुलाला मोठं भगदाड पडलंय। याच धोकादायक पुलावरून सतत रहदारी सुरू असते। नागरिकांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलंय। काय नेमकी स्थिती आहे या पुलाची थेट पुलावरून दाखवतायत आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे। पाहूया। मी उभा आहे सह्याद्रीच्या कुशीतलं चासकमान धरण आणि या धरणावरच्या खालच्या बाजूला असलेल्या पुलावरती। याच पुलाला एक वर्षापासून भगदाड पडलेला आहे। खरं तर या पुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये याला भगदाड पडलं। अक्षरशः पुलाच्या मध्यभागावरती त्याचं स्टील हे उघडं पडलेलं आहे। यावरून कधी हा पूल खाली कोसळू शकतो अशी सगळी परिस्थिती आहे। काही दिवसांमध्ये पावसाचं आगमन होईल आणि हे होत असताना चासकमान धरणाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गावांना जोडणारा हा प्रमुख पूल आहे। त्यामुळे या पुलाला कुठली दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो। मात्र गेल्या वर्षभरापासून याकडे चासकमान, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं दुर्लक्ष होताना दिसते। खरं तर कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले हे पूल अशा निकृष्ट दर्जाचे होतात आणि त्यातून दुर्घटना घडली जाते। अशी सगळी परिस्थिती या समोर डोळ्याने पाहायला मिळते। रोहिदास घाटगे, साम टीव्ही न्यूज, चासकमान। आपण पाहू शकतोय चासकमान धरणाखालच्या पुलाला मोठं भगदाड पडलं।